कोपरगाव येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हारून पटेल या तरुणाला बेदम मारहाण केली असता यात तरुण गंभीररित्या जखमी झाला। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने सदर हत्येचा प्रकार कोपरगाव शहरात घडला असून या घटनेमुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली। या संबंधित घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने या हत्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिघांना ताब्यात देखील घेतले असून या संदर्भात कोपरगाव पोलीस अधिक तपास करत आहे। काल संध्याकाळी 7च्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवासी असलेले आमचे हारून भाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली। त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसवून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं। कोणतं नगर, कर्मवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतकं भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिकडे करण्यात आले, हाडं वगैरे बाहेर निघाले, हाताचा तुकडा झाला। तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे, आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही। मला हे माहित नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे, कारण आम्हाला गावात शांतता राखवायची, आम्हाला सगळं धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं। मात्र दरवेळेस हे काय करतात, कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून नेतात आणि ते तिकडे नेतात आणि तिकडे भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात। या कोपरगाव पोलीस स्टेशन मध्ये असं झालेलं, पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही। पोलीस प्रत्येक 2 नंबर धंदेवाल्यांना मॅच झालेली आहे। म्हणजे इथं यायचं, त्या 2 नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं, दादागिरी करायची। पोलीस स्टेशन संपूर्ण 2 नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात। आम्ही येऊन जाऊन इथं रिक्वेस्ट करतो, मोर्चा आणतो, प्रत्येक वेळेस आम्ही समझोता घेऊन आणि मिटून टाकतो, कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचंय, आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे। मात्र कोपरगाव शहरात आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात, मारहाण। काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता। याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केली होती। त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये आपण 3 आरोपींना आता अटक करत आहोत। या अनुषंगाने, घटनेच्या अनुषंगाने CR नंबर 327/2024 हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत। एकूण किती आरोपी केलेले आहे, किती आरोपी ताब्यात आहेत? याच्यामध्ये आपण जवळपास 5 ते 6 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। याच्यामधील 3 आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत। मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडून होता। काय नेमकी परिस्थिती होती, तणावाची परिस्थिती होती, कसं आपण स्थिती हँडल केली? याच्यामध्ये 2 दरम्यानमधील हे प्रकरण असल्यामुळे थोडेसे वातावरण